तुम्ही खरोखरच दुःखी आहात का? तुमच्या जीवनात अडचणींनी घेरले आहे असे तुम्हाला वाटते का? आपण सारेच या जगात आपल्या समस्यांसाठी आश्रयाच्या शोधात भटकत असतो. पण तुम्हाला हे सत्य ठाऊक आहे का की ज्या क्षणी तुम्ही स्वतःला कमकुवत समजू लागता त्याच क्षणी तुमचे दुःख सुरू होते? चला तर मग परमपिता परमात्म्याच्या त्या 30 दिव्य विचारांकडे वळूया, जे तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधार दूर करण्याची क्षमता ठेवतात. प्रिय आत्म्यांनो, गीता ज्ञान या आमच्या वाहिनीवर तुमचे हृदयपूर्वक स्वागत आहे. हा केवळ एक व्हिडिओ नाही, तर परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवलेला एक प्रेमळ संदेश आहे. आज आपण थेट भगवंताच्या मुखातून निघालेल्या शब्दांचे अमृतपान करणार आहोत. हे शब्द तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करतील, तुमच्या आत्म्याला नवी चेतना देतील. दिव्य मार्गदर्शन, भगवंताचे 30 उपदेश. भगवंतांनी अर्जुनाला दिलेला हा उपदेश केवळ अर्जुनासाठी नव्हता, तो संपूर्ण मानवजातीसाठी होता, आजही आहे. जो कोणी या ज्ञानाचा आश्रय घेतो तो जीवनातील सर्व दुःखे आणि संकटांतून मुक्त होतो आणि आपल्या जीवनाचा खरा उद्देश समजावून घेतो. या 30 गोष्टी तुम्ही नीट ऐकल्या आणि समजावून घेतल्या तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि प्रत्येक संकट सहज सुटेल. भगवंतांनी दिलेले हे 30 महत्त्वपूर्ण विचार तुमच्या वर्तमान आणि भविष्यातील सर्व दुःखांचे आणि संकटांचे निवारण करण्यात मदत करतील. हे ज्ञान अमृताने भरलेले आहे, जे मनुष्याच्या निराश झालेल्या मनात आणि जीवनात एक नवीन प्राण फुंकते. पहिला उपदेश, बाह्य आधाराचा त्याग. हे प्रिय श्रोत्यांनो, जीवनातील सर्वात मोठी कमजोरी ही आहे की तुम्ही इतरांमध्ये आधार शोधता. दुसऱ्यावर अवलंबून राहणे हेच तुमचा स्वतःवरील विश्वास नष्ट करते. जे लोक विचार करतात की हा माझा आधार आहे आणि तो मला कठीण काळात मदत करील, नेमके तेच लोक संकटाच्या वेळी सर्वात जास्त दुःखी आणि एकटे पडतात. म्हणून तुम्ही केवळ परमेश्वराला आपला आधार बनवा. बघा, जेव्हा जेव्हा तुमच्यावर कोणतीही अडचण येईल तेव्हा तो देव कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमची मदत नक्कीच करील. या जगाला कधीच आधार बनवू नका, कारण जे स्वतःच आपल्यासाठी आधार शोधत आहेत ते तुमचे आधार कसे बनू शकतील? म्हणून आपला आधार जगाला नव्हे तर ईश्वराला बनवायला हवा. ईश्वर तुमचे ऐकतो की नाही हे तुमच्या श्रद्धा, विश्वास आणि आस्थेवर अवलंबून असते. दुसरा उपदेश, मोहातून उत्पन्न होणारे अज्ञान. मनुष्याच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचा मोह होय. मोहातूनच अज्ञान उत्पन्न होते आणि जीवनात समस्या सुरू होऊ लागतात. तुम्ही महाभारतातील धृतराष्ट्राकडे पहा. त्यांना दुर्योधनाचा इतका मोह होता की ते आपल्या पुत्राला चुकीची कामे करण्यापासूनही रोखू शकले नाहीत. पुत्रमोहामुळे धृतराष्ट्राला धर्म अधर्म याचे ज्ञान राहिले नाही आणि शेवटी सर्व काही नष्ट झाले. भगवंतांनी अर्जुनाला सांगितले होते की जेव्हा ज्ञानाची धारा वाहते तेव्हा ती सर्वात आधी मोहालाच नष्ट करते, कारण मोह म्हणजे अज्ञान होय. तुम्ही सिकंदराची गोष्ट आठवा. त्याला संपूर्ण जग जिंकायचे होते. एका नागा साधूने त्याला विचारले, तू संपूर्ण जग जिंकशील त्यानंतर काय करशील? या व्यतिरिक्त दुसरं जग नाहीये. हे ऐकून सिकंदराला निराशा वाटू लागली. साधू म्हणाला, तू जगाला जिंकण्याच्या मोहात बांधला गेला आहेस, त्यामुळे तुला निराशाच मिळेल. माझ्याकडे काहीही नसले तरी मी नेहमी आनंदी राहीन, कारण मला कशाचाही मोह नाही. मोह असेल तिथे दुःख येणारच. मोह कुटुंबाचा, घराचा, यशाचा, सुखसुविधांचा किंवा मानसन्मानाचाही असू शकतो. मोह यशस्वी झाला तरी दुःख मिळते आणि अयशस्वी झाला तरी दुःखच मिळते. भगवंत म्हणतात, जो मोहाचा त्याग करतो त्याला माझी कृपा प्राप्त होते. मोहरहित व्यक्तीला परम आनंद मिळतो. म्हणून मोहाचा त्याग करा आणि आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधानी राहा. जास्त मिळवण्याचा मोह ठेवला तर दुःख निश्चित आहे. तिसरा उपदेश, उपकार करून अहसान नको. तुम्ही कोणाचेही भले केले तर त्याचा अहसान कधीही जटावू नका. तुम्ही कोणाचे भले केले तर त्याचा अहसान कधीही जटावू नका, अन्यथा ते कर्मशून्यासारखे होऊन जाते आणि त्यातून मिळणारे यश व्यर्थ ठरते. आम्ही किती लोकांची किंवा जीवांची मदत केली असा अभिमान बाळगू नका, कारण खरे करणारा तर ईश्वरच असतो. तुम्ही केवळ एक माध्यम आहात, एक बाहुली आहात. ज्ञान नेहमी बुद्धीला उत्तम आणि श्रेष्ठ बनवते, म्हणून ज्ञान अर्जित करत रहा आणि ते इतरांनाही वाटत रहा, जेणेकरून त्यांचेही जीवन सुधारेल.
जो व्यक्ती केवळ फळाच्या आशेने कर्म करतो तो कर्माच्या बंधनात अडकलेला राहतो. माझे, तुझे, मोठे, छोटे, आपले, परके हा भेद मनातून मिटवून टाका. मग सर्व काही तुमचे आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात. फळाची इच्छा सोडून जो सतत कर्म करत राहतो तोच मनुष्य आपले जीवन सुखद आणि समाधानी बनवू शकतो. शांती त्यालाच प्राप्त होते जो मी आणि माझे तसेच मी केले किंवा मी निर्माण केले या लालसेतून बाहेर येतो. चौथा उपदेश, संतोषात दडलेले सुख. जीवनात संतोष ठेवणारा मनुष्यच नेहमी सुखी राहतो. जे आपल्याला मिळाले नाही त्याचे दुःख करण्याऐवजी ईश्वराने जे काही दिले आहे त्याचा आनंद तुम्ही घ्यायला हवा. तुम्ही त्या माणसाची गोष्ट आठवा जो समुद्राच्या किनाऱ्यावर फिरत होता आणि त्याला चांदीचा एक दांडा मिळाला. तो खूप आनंदित झाला, पण जेव्हा त्याला अंघोळ करावीशी वाटली तेव्हा त्याला भीती वाटली की हा दांडा किनारी ठेवला तर कोणीतरी घेऊन जाईल, म्हणून त्याने तो हातात घेऊन अंघोळ सुरू केली. अचानक एक मोठी लाट आली आणि तो दांडा वाहून घेऊन गेली. तो माणूस दुःखी झाला आणि रडू लागला. एका संतांनी त्याला रडण्याचे कारण विचारले असता त्याने चांदीचा दांडा वाहून गेल्याचे दुःख सांगितले. संतांनी विचारले, तू तो दांडा घेऊन अंघोळ का करत होतास? तो म्हणाला, तो किनारी ठेवला असता तर कोणीतरी चोरून नेला असता. संतांनी पुन्हा विचारले, पण तू तो सोबत घेऊनच का आला होतास? तेव्हा तो म्हणाला, मी घेऊन आलो नव्हतो, तो तर मला इथेच मिळाला होता. हे ऐकून संत हसले आणि म्हणाले, तो दांडा तुमचा नव्हताच, मग त्याचे दुःख किंवा उदासीनता कशासाठी? काही आनंद अनायासच मिळतात जे परमेश्वराकडून मिळतात, पण त्यांची कदर करायला आपल्याला वेळ नसतो. तुम्ही अनेक सुखांची गणना करण्यात व्यस्त आहात जे तुमच्याकडे नाहीत. आलिशान बंगला, शानदार गाडी, मोठे पद, सत्ता, आणि तुम्ही हे विसरता की एका दिवसाने हे सर्व सोडून तुम्हाला पुढील प्रवासाला निघायचे आहे. म्हणूनच भगवंत श्रीकृष्ण म्हणतात, तुमचे काय केले ज्यासाठी तुम्ही रडता? तुम्ही काय घेऊन आला होता जे तुम्ही गमावले? तुम्ही काय निर्माण केले होते जे नष्ट झाले? तुम्ही काही घेऊन आला नव्हतात आणि काही घेऊन जाणारही नाही. जे घेतले ते इथूनच घेतले, जे दिले ते इथेच दिले. रिकाम्या हाताने आला होता, रिकाम्या हातानेच जाणार. जे आज तुमचे आहे ते काल दुसऱ्या कोणाचे होते, उद्या तिसऱ्या कोणाचे असेल. तुम्ही याला आपले मानून आनंदात मग्न झाला आहात, पण हीच आसक्ती तुमच्या दुःखाचे कारण आहे. पाचवा उपदेश, क्रोधाचा सर्वनाश. क्रोध मनुष्याचा सर्वनाश करतो. क्रोधी माणसाचा कोणीही मित्र नसतो. प्रत्येकजण त्याच्यापासून दूर पळतो. त्याचे सर्व नातेसंबंध संपतात. जो मनुष्य आपल्या क्रोधाला सांभाळू शकत नाही तो जीवनात दुसरे काहीही सांभाळू शकत नाही. क्रोध करणे व्यर्थ आहे. जर तुम्ही क्रोधात येऊन प्रतिक्रिया देत असाल तर याचा अर्थ तुमचा कर्माच्या कायद्यावर म्हणजेच ईश्वराच्या नियमांवर विश्वास नाही. श्रीकृष्ण सांगतात, क्रोधाने मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होते, मूढ होते. परिणामी स्मृती गोंधळते. स्मृतिभ्रम झाल्यामुळे बुद्धी नष्ट होते आणि बुद्धी नष्ट झाल्यावर मनुष्य स्वतःचाच नाश करून बसतो. सहावा उपदेश, सुखदुःख समान भावाने स्वीकारणे. तुम्ही जीवनातील सुख आणि दुःख या दोन्ही परिस्थितींना समान भावाने जगायला शिकायला हवे. एक दिवस असा आला जो पांडवांना नको होता. भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परत जात होते. सर्व पांडव दुःखी होते. श्रीकृष्ण त्यांना आपल्या शरीराचाच एक भाग वाटत होते. कोणीही त्यांना जाऊ देऊ इच्छित नव्हते. श्रीकृष्णांनी सर्वांची भेट घेतली. शेवटी ते पांडवांची माता आणि आपली आत्या कुंतीला भेटले. श्रीकृष्णांनी कुंतीला विचारले, आत्या, तुम्ही आजपर्यंत माझ्याकडे काहीही मागितले नाही, आज काहीतरी मागा. कुंतीच्या डोळ्यात अश्रू आले आणि रडत रडत त्या म्हणाल्या, हे श्रीकृष्णा, जर तुम्हाला काही द्यायचेच असेल तर मला दुःख द्या. मला खूप दुःख हवे आहे. श्रीकृष्ण आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, असे का? तुम्हाला दुःखच का हवे आहे? कुंतीनं उत्तर दिले, जीवनात दुःख असते तेव्हाच तुमचे स्मरण राहते. प्रत्येक क्षणी तुमची आठवण येते. सुखात तर क्वचितच तुमची आठवण येते. तुम्ही आठवण राहाल तर मी तुमची पूजा आणि प्रार्थना करू शकेन. म्हणूनच भगवंत म्हणतात, जो पुरुष कधी हर्षित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही, कामना करत नाही आणि जो शुभ अशुभ कर्मांचा त्याग करतो, असा भक्तियुक्त पुरुष मला अतिशय प्रिय असतो. सातवा उपदेश, अति गोड बोलणाऱ्यांपासून सावधान. जे लोक खूप गोड बोलतात आणि तुमची खूप प्रशंसा करतात त्यांच्यापासून तुम्ही सावध राहायला हवे. कारण लोक केवळ तेव्हाच गोड बोलतात जेव्हा त्यांना तुमच्याकडून त्यांचे काम साधवून घ्यायचे असते. तुमची स्तुतीसुद्धा तेव्हाच केली जाते जेव्हा त्यांना तुमच्याकडून काम काढून घ्यायचे असते. लक्षात ठेवा, प्रशंसा तुम्हाला जीवनात कधीही फुकटात मिळणार नाही. जर कोणी तुमची स्तुती करत असेल
तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी मोल चुकवावेच लागते. म्हणूनच जे खूप गोड बोलतात किंवा स्तुती करतात त्यांच्यापासून नेहमी सावध राहा. 8वा उपदेश, मनाला शांत ठेवा. तुम्ही तुमच्या मनाला शांत ठेवायला शिकायला हवे, कारण अशांत मन जीवनात दुःखाशिवाय दुसरे काहीही देऊ शकत नाही. आणि एक शांत मन तुम्हाला जीवनात प्रेम आणि आनंदच देईल. दुःख आणि सुख हे केवळ शांत आणि अशांत मनाचे परिणाम आहेत. अशांत मन दुःखाला जन्म देते आणि शांत मन परमानंदाला जन्म देते. मनात शंकांना कधी जन्म देऊ नका. या शंका मनात गैरसमजुतांचे डोंगर उभे करतात, ज्यामुळे जीवनातील सुखचैन हिरावले जाते. श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याने आपल्या मनाला वशमध्ये ठेवावे. जो कोणी आपल्या मनाला वश करतो त्याचे मन त्याचा मित्र बनते, आणि जो आपल्या मनाला वश करू शकत नाही त्याचे मन त्याचा सर्वात मोठा शत्रू बनून जाते. 9वा उपदेश, संगतीचा प्रभाव. मित्रांनो, तुमच्या जीवनातील यश किंवा अपयश हे तुमच्या संगतीवर खूप अवलंबून असते. म्हणतात ना, जशी संगत तशी रंगत, आणि जशी रंगत तसे जीवन. तुम्ही कितीही चांगले असाल, पण तुमची संगत वाईट असेल तर तुम्ही नक्कीच बर्बाद व्हाल. पण तुम्ही लाख वाईट असाल आणि तुमची संगत चांगल्या लोकांशी असेल आणि तुम्ही त्यांचे ऐकत असाल तर निश्चितच तुमचा उद्धार होईल. कौरवांच्या बाजूला शकुनीसारखे लोक होते, तर पांडवांच्या बाजूला श्रीकृष्ण. जर तुम्ही शकुनी मामासारखी संगत ठेवली असेल तर तुमचा बुद्धीचा विकास थांबलाच समजा. कारण धर्ममय हृदय धर्माचा सल्ला देते, तर अधर्माने भरलेले हृदय अधर्माचा सल्ला देते. भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य धर्मात्मे असूनही अधर्माच्या बाजूने उभे राहिले, त्यामुळे त्यांना शेवटी भयंकर वेदनांचा सामना करावा लागला. वाईट लोकांची संगत तुमच्या जीवनात कधीच आनंद आणणार नाही. अनेकदा तुम्हाला त्यांच्या संगतीत राहिल्यामुळे त्यांच्या कर्मांची शिक्षा भोगावी लागते. म्हणूनच नेहमी चांगल्या संगतीत राहायला हवे. 10वा उपदेश, कर्मात प्रावीण्य. तुम्ही जीवनात जे काही कार्य कराल त्यात पारंगत व्हा, म्हणजेच आपल्या कामाचे मास्टर बना. त्याचे पूर्ण ज्ञान तुम्ही अर्जित करा. म्हणतात की अपुरे ज्ञान सर्वात धोकादायक असते. अभिमन्यू हे त्याचे उदाहरण आहे. तो शूर योद्धा होता, पण त्याची मृत्यू ज्या परिस्थितीत झाली ती अपुऱ्या ज्ञानामुळेच झाली. संकटाच्या वेळी हे अपुरे ज्ञान कोणत्याही कामाचे नसते. तुम्हाला कोणत्याही एका विषयात दक्षता प्राप्त करणे आवश्यक आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, तू आध्यात्मिक गुरूंजवळ जा आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न कर. विनम्र होऊन त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा प्रकट कर. ज्याप्रमाणे एका लहान दिव्याच्या प्रकाशाने मोठा अंधारही संपतो, त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही मनातील अज्ञानाच्या अंधाऱ्या खोलीत सकारात्मक विचारांचे तेल टाकून ज्ञानाचा प्रकाश उजळवाल, तेव्हा अज्ञानरूपी अंधार आपोआप नष्ट होतो. 11वा उपदेश, फळाच्या आशेशिवाय कर्म. फळाच्या आशेने कर्म करणाऱ्या मनुष्याचे मन कधीही शांत आणि समाधानी राहणार नाही, कारण त्याची लालसा प्रत्येक नवीन शिखरावर पोहोचतच राहील. म्हणजेच आपल्या कामाचे मास्टर बना. याचे पूर्ण ज्ञान तुम्ही अर्जित करा. म्हणतात की अपुरे ज्ञान सर्वात धोकादायक असते. अभिमन्यू हे त्याचे उदाहरण आहे. तो शूर योद्धा होता, पण त्याची मृत्यू ज्या परिस्थितीत झाली ती अपुऱ्या ज्ञानामुळेच झाली. संकटाच्या वेळी हे अपुरे ज्ञान कोणत्याही कामाचे नसते. तुम्हाला कोणत्याही एका विषयात दक्षता प्राप्त करणे आवश्यक आहे. फळाच्या आशेने कर्म करणाऱ्या मनुष्याचे मन कधीही शांत आणि समाधानी राहणार नाही, कारण त्याची नारसा प्रत्येक नवीन शिखरावर पोहोचतच राहील. अशावेळी त्याचे मन समाधानाचा आनंद कधीच अनुभवू शकणार नाही. जेव्हा एखादी व्यक्ती फळाच्या अपेक्षेने कर्म करते आणि अपेक्षेनुसार फळ मिळत नाही, तेव्हा ती निराश आणि दुःखी होते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तुम्ही स्वतःला माझ्यावर समर्पित करा. ईश्वरावर विश्वास ठेवा आणि निस्वार्थ, निष्पाप आणि निष्पक्ष होऊन फळाच्या अपेक्षेशिवाय कर्म करत राहा. तुमचे जीवन सुख आणि समाधानाने भरून जाईल. दुःख तुम्हाला कधीही स्पर्श करू शकणार नाही आणि तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. पुन्हा पुन्हा जन्म घेणारी अनंत इच्छा मनुष्याला त्याच्या इंद्रियांचा गुलाम बनवतात. कर्म चांगले झाले तर त्याचे फळ नक्कीच मिळेल आणि कर्म वाईट झाले तर दंडही नक्कीच मिळेल. मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यात होणाऱ्या प्रत्येक घटनांचे परिणाम पाहू शकतो. म्हणून तुम्ही परिणामाची चिंता सोडून आपले कर्म सतत करत राहा. कर्म चांगले असो वा वाईट, ते तोपर्यंत पाठलाग सोडत नाही जोपर्यंत कर्म करणाऱ्याला त्याचे फळ पूर्णपणे मिळत नाही. कोणालाही वेळेपूर्वी आणि नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही. 12वा उपदेश, आत्मिक ज्ञानाचे महत्त्व. आध्यात्मिक ज्ञानाशी जोडले जा. आध्यात्मिक ज्ञानच जीवनाला शांतीकडे घेऊन जाऊ शकते.
हे ज्ञान तुम्हाला मानसिक आणि आत्मिकदृष्ट्या मजबूत बनवेल. म्हणूनच तुम्ही ईश्वरावर विश्वास ठेवा आणि ईश्वराने दिलेल्या शिकवणांचे पालन करा. तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे जितके जास्त लक्ष द्याल तितका तुमचा स्वतःवरील विश्वास कमी होत जाईल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या बळावर पुढे वाढा आणि स्वतःचा मार्ग स्वतःच निश्चित करा. जीवन सीमित आहे, वेळ वाया घालवू नका. वाईट भूतकाळाची आठवण करून दुःखी होण्यापेक्षा त्यातून शिकवण घ्या आणि वर्तमानाला सुधारून एका चांगल्या भविष्याची निर्मिती करा. कर्म करा आणि देवावर विश्वास ठेवा. काय होईल काय नाही हे ईश्वरावर सोडून द्या. तुम्ही जितका जास्त पुरुषार्थ कराल तितका स्वर्ग प्राप्त करण्याचा मार्ग सोपा होईल. स्वतःला ईश्वराच्या चरणी समर्पित करा. नित्य चांगले कर्म करा, लोकांचे भले करा आणि त्यांना योग्य मार्ग दाखवा. एक ज्ञानी व्यक्ती कधीही कामुक सुखात आनंद घेत नाही. ज्ञानी व्यक्ती याच विश्वासावर ठाम असतो की जे झाले ते चांगले झाले, जे होते आहेत ते चांगले होत आहे आणि जे होईल तेही चांगलेच होईल. जोपर्यंत तुम्ही वेद पुराणात सांगितलेल्या गोष्टींचे जीवनात अनुकरण करत नाही, त्यांचे पालन करत नाही, तोपर्यंत ते वाचण्याचे काहीही फायदा नाही. रावणाला बुद्धी होती पण तो ज्ञानी नव्हता. त्याच्या अज्ञानाने त्याला क्रोधी, कामुक आणि अहंकारी बनवले, जे त्याच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरले. श्रीकृष्ण म्हणतात, मी सर्व प्राण्यांना समान रूपात पाहतो. माझ्यासाठी कोणीही कमी प्रिय नाही आणि कोणीही जास्त प्रिय नाही. ते ज्ञान व्यर्थ आहे जे केवळ तुमच्यापर्यंतच मर्यादित राहते. ज्या ज्ञानाने समाज आणि जगाचे कल्याण होऊ शकत नाही, त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. तुम्ही व्यर्थ चिंता का करता? तुम्हाला कशाचे भय वाटते? कोण तुम्हाला मारू शकते? आत्मा कधीही जन्म घेत नाही आणि कोणी त्याला मारू शकत नाही. हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे. मनुष्याचे कर्मच मनुष्याला ईश्वराच्या जवळ आणते किंवा ईश्वरापासून दूर करते. म्हणून नेहमी चांगले कर्मच करा. 13वा उपदेश, एकाकीपणा आणि ईश्वर. जेव्हा कधी तुम्हाला जीवनात एकटेपणा जाणवेल तेव्हा हे सत्य नीट समजून घ्या की तुम्ही जगात एकटेच आला होता आणि एकटेच जाणार आहात. वास्तविकतेत इथे कोणीही तुमचे आपले नाही. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला तेही एक दिवस आपल्याला एकटे सोडून जातात, तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार? जर कोणी तुमची साथ सोडली तर लक्षात ठेवा, तो ईश्वर नेहमी तुमच्यासोबत आहे. तो तुमच्या साथ कधीही सोडत नाही. गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे की कोणताही मनुष्य मला मानतो किंवा मानत नाही, पण मी माणसाची साथ कधीही सोडत नाही, कारण हे सर्व माझीच लेकरे आहेत. म्हणूनच मनुष्याला ईश्वराचा अंश म्हटले जाते. त्यामुळे एकटेपणाने तुम्ही कधीही दुःखी होऊ नका, कधीही घाबरू नका. उलट एखाद्या चुकीच्या माणसाच्या सोबत राहण्यापासून तुम्ही घाबरा. एक म्हण आहे की काहीतरी असणे काहीही नसण्यापेक्षा चांगले आहे, पण दुसरी म्हण आहे की निरर्थक गोष्टींपेक्षा काहीही नसणे चांगले. म्हणून निरर्थक चुकीच्या लोकांसोबत राहण्यापेक्षा तुम्ही एकटे राहा. जे स्वतःला एकटे समजून दुःखी होतात त्यांच्यासाठी गीतेचा हा उपदेश खूप महत्त्वाचा आहे. 14वा उपदेश, अभिमानाचा त्याग. तुम्ही कधीही आपल्या धन, आपले पद आणि बळाचा अभिमान बाळगू नका. दुर्योधनाला खूप गर्व होता की माझ्याकडे भीष्म पितामह, द्रोणाचार्य आणि कर्ण यांसारखे योद्धे आहेत, पण त्याला आपल्या धन, पद आणि शक्तीचा अभिमान होता. पण तोच अभिमान एका दिवशी त्याच्या सर्वनाशाचे कारण बनला. जे लोक आपल्या पैशाच्या किंवा शक्तीच्या अहंकारात दुसऱ्यांना कमी लेखतात, इतरांना त्रास देतात, त्यांची तीच चूक त्यांचा सर्वनाश करते. म्हणून जीवनात तुम्ही कितीही यशस्वी व्हा, कितीही मोठे व्यक्ती व्हा, पण त्याचा अभिमान इतरांना कधीही दाखवू नका. 15वा उपदेश, अति चांगलेपणाचे दुष्परिणाम. या युगात तुम्ही खूप जास्त चांगले बनू नका, अन्यथा हे जग तुम्हाला लुटून कंगाल करून टाकेल. पांडवांची कथा हेच शिकवते की जास्त चांगले असणे अनेकदा मोठे दुःख देऊ शकते. पांडव नेहमी धर्माच्या मार्गावर चालले, त्यांनी कधीही चुकीचे काम केले नाही, पण त्यांचे संपूर्ण राज्य गेले. त्यांच्या पत्नीला भर सभेत अपमानित करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यांना भिक्षा मागून जीवन जगावे लागले. कारण काय होते? ते काहीसे जास्तच चांगले बनले होते. ती तेव्हाची गोष्ट आहे. आजचे जग तर अधिकच बदलले आहे. लोक चांगल्या माणसाचा सन्मान कमी करतात आणि त्याचा उपयोग जास्त करतात. तुम्ही जितके लोकांसोबत चांगले वागाल तितके लोक तुमच्यासोबत वाईट वागतील. लोक तुमचा जास्त फायदा घेतात. तुम्ही इतरांच्या आनंदासाठी काहीही करत जाता आणि लोक फक्त तुमचा फायदा घेण्यात मग्न राहतात. म्हणून तुम्हाला जर आजच्या काळात आनंदी राहायचे असेल तर खूप जास्त चांगले बनू नका. याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाईट माणूस बना. तुम्ही चांगले आणि सत्य कर्म करा आणि आपल्या स्वतःच्या नजरेत चांगले राहा. जगाच्या नजरेत चांगले बनण्याचा प्रयत्न कधीही करू नका.
16वा उपदेश. डोळ्यांनी दिसणाऱ्या सत्यावरही त्वरित विश्वास नको. तुम्ही डोळ्यांनी दिसणाऱ्या सत्यावरही लगेच विश्वास ठेवू नका. तुम्ही अशा अनेक कथा ऐकल्या असतील की अनेकदा डोळ्यांनी दिसणारी गोष्ट ही सत्य नसते, म्हणून विश्वास ठेवण्यात कधीही घाई करू नका. 17वा उपदेश. कोणावरही अवलंबून राहू नका. तुम्ही जीवनात कधीही स्वतःला कोणाचे गरजू, मोहताज बनवू नका. कारण जोपर्यंत तुम्ही कोणाचे गरजू होत नाही, तोपर्यंत कोणी तुम्हाला दुःख पोहोचवू शकत नाही, कोणी तुमचा फायदा घेऊ शकत नाही. तुम्ही ज्या व्यक्तीचे गरजू व्हाल, तो तुमचा फायदा उठवायला सुरुवात करतो. ज्या दिवशी तुम्ही आपले जीवन कोणावर अवलंबून केले, त्याच दिवसापासून तुम्हाला त्याची गुलामगिरी करावी लागते. गरज केवळ शरीर किंवा कामाची नसते, सर्वात मोठी गरज तर मनाची असते, की जीवनात आपल्याला कोणीतरी आधार देण्यासाठी हवे, नाहीतर आपण आनंदी राहू शकणार नाही. एकटेपणा लोकांना सहन होत नाही. मग अनेकदा तुम्ही अशा लोकांशी जोडले जाता, जे तुमच्या मनाच्या या गरजेचा पूर्ण फायदा घेतात. तुम्ही त्यांच्याशी नाते जोडता, जेणेकरून तुमच्या जीवनात थोडा आनंद येईल. पण तेच लोक तुम्हाला रडवतात आणि तुमचे संपूर्ण आयुष्य नरक बनवून टाकतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आईवडिलांव्यतिरिक्त या जगात आजपर्यंत कोणीही असा जन्मला नाही की तुम्ही त्याचे गरजू व्हाल आणि त्याने तुमचा फायदा घेतला नाही. म्हणून जीवनात कधीही स्वतःला कोणाचे गरजू किंवा मोहताज बनवू नका. 18वा उपदेश. आनंद आणि दुःख व्यक्त करण्यातील संयम. तुम्ही आपला आनंद आणि आपले दुःख प्रत्येकासमोर कधीही जाहीर करू नका, कारण लोक तुमच्या आनंदावर वाईट नजर टाकतात आणि तुमच्या दुःखात तुमची चेष्टा करतात. तुमच्या आनंदाने कोणीही खुश होत नाही, लोकांना मत्सर होतो. म्हणून नेहमी डोळ्यात अश्रू आणू नका. प्रत्येक जखम सर्वांना दाखवू नका. लोक हातात मीठ घेऊन फिरतात. लोक तर दुःखी माणसाला आणखी दुःखी करण्यासाठी आणि आनंदी माणसाला त्रास देण्यासाठी बसलेले असतात. तुमच्या मनाची स्थिती तुमच्यापर्यंतच ठेवा. ती केवळ त्यालाच सांगा ज्याच्यात ती समजून घेण्याची समज असेल. 19वा उपदेश. धीर आणि हिंमत. जीवनात जेव्हाही कोणतीही अडचण येईल, तेव्हा हिंमत हारू नका. फक्त थोडा धीर धरा. जे लोक कठीण काळात स्वतःला सावरून धीर धरतात, ते प्रत्येक अडचणीतून सहज बाहेर पडतात. एका राजाने आपल्या गुरुजींना विचारले की राज्यात सर्व काही ठीक आहे, पण वेळेचा भरवसा नाही. जर कधी जीवनात कठीण काळ आला, तर त्या काळातून बाहेर पडण्यासाठी मला एखादा मंत्र द्या, एखादा उपदेश द्या. गुरुजींनी त्याला एक ताबी बांधून दिली आणि सांगितले की जेव्हा तुझ्या जीवनात खूप वाईट वेळ येईल आणि तुला वाटेल की याहून वाईट काही होऊ शकत नाही, तेव्हा हे ताबीज उघडून वाच. त्यामध्ये जो मंत्र लिहिला आहे तो तुझ्यात खूप शक्ती भरेल. एक दिवस असेच घडले. दुसऱ्या राजाने आक्रमण केले आणि त्या राजाला आपले राज्य सोडून काही लोकांसह पळून जावे लागले. राजा खूप दुःखी होता आणि त्याने विचार केला की आता याहून वाईट वेळ कोणती असू शकते. त्याने ते ताबीज उघडले आणि त्यात लिहिले होते, हा काळही निघून जाईल. हे वचन वाचून राजाच्या मनात एक शक्ती आणि विश्वास जागा झाला की हा वाईट काळही टिकणार नाही. त्याने हिंमत न हारता आपले सैनिक पुन्हा एकत्र केले आणि शत्रूवर हल्ला करून आपले राज्य परत मिळवले. म्हणून जीवनातील परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती कायमस्वरूपी राहणार नाही. तीही एका दिवशी निघून जाईल. काळ कसाही असो, तो एक दिवस नक्कीच बदलेल. आपल्या जीवनात कितीतरी वेळा दुःख आले, पण आपण प्रत्येक वेळी त्यातून बाहेर पडलो. म्हणूनच जेव्हा ही कठीण वेळ येईल, तेव्हा मनात हा विश्वास ठेवा की हा काळही एका दिवशी निघून जाईल. तुमच्यात धीर असेल तर तुम्ही वाईटातील वाईट काळालाही नक्कीच पार कराल. 20वा उपदेश. शब्दांची मर्यादा. काहीही बोलण्यापूर्वी तुम्ही आपल्या शब्दांची मर्यादा तपासून पाहायला हवी. जर काही लोकांनी आपल्या बोलण्यावर संयम ठेवला असता तर महाभारत युद्ध झालेच नसते. जर द्रौपदीने दुर्योधनाला आंधळ्याचा मुलगा आंधळा असे म्हटले नसते तर महाभारत झाले नसते. शिशिपाल आणि शकुनी नेहमी टोचून बोलत असत, पण त्यांचे काय झाले हे सर्वांना माहीत आहे. म्हणून काहीही बोलण्यापूर्वी 1000 वेळा विचार करा, कारण शस्त्र केवळ शरीराला जखमी करते, पण शब्द मन आणि आत्म्यालाही जखमी करतात. 21वा उपदेश. माणसातील माणुसकी. आजकाल माणूसच माणसाचा शत्रू झाला आहे. तुम्ही व्यवसाय, नातेसंबंध किंवा कोणत्याही क्षेत्रात पहा, माणूसच माणसाला नुकसान पोहोचवत आहे. स्पर्धा खूप वाढली आहे. चोरी आणि गुन्हे वाढत आहेत. शास्त्रांमध्ये कलियुगाची जी लक्षणं लिहिली आहेत की एक दिवस माणूसच माणसाला खाईल, तो काळ आता आला आहे. माणूसच माणसाचा व्यवसाय खात आहे, नोकऱ्या खात आहे, जीवनातील आनंद खात आहे. जो दुःखी आहे त्याला आणखी दुःखी करा, जो आनंदी आहे त्याला त्रास द्या. हेच तर सुरू आहे. नावाला सर्वजण माणूस आहेत, पण माणुसकी कोठेच दिसत नाही. एका श्रीमंत व्यक्तीच्या घराबाहेरून एक भिकारी जात होता. त्याने त्या व्यक्तीला पाण्याची मागणी केली,
कारण त्याला खूप तहान लागली होती. श्रीमंत व्यक्ती म्हणाला, आता घरात माणूस नाहीये, माणूस आला की तुला पाणी मिळेल. भिकाऱ्याने पुन्हा विनंती केली की कृपया तुम्हीच मला पाणी पाजा, माझे प्राण जात आहेत. तेव्हा त्या व्यक्तीने पुन्हा तेच उत्तर दिले. तेव्हा भिकारी त्याला म्हणाला, तुम्ही स्वतःच माणूस का बनत नाही? आजकाल हेच झाले आहे. लोक फक्त एकमेकांचा फायदा घेण्यात मग्न आहेत. म्हणूनच कलियुगाला मतलबी युग म्हणतात, कारण लोक केवळ आणि केवळ स्वार्थासाठीच एकमेकांशी जोडलेले आहेत. 22वा उपदेश. वारंवार चूक करणाऱ्याला क्षमा नको. जो माणूस तुम्हाला वारंवार त्रास देतो त्याला तुम्ही कधीही माफ करू नका. युधिष्ठिराने दुर्योधनाला वारंवार माफ केले आणि परिणामी त्याला जीवनात मोठ्या दुःखांना सामोरे जावे लागले. जर एखाद्याने एकदा चूक केली तर माफ करणे ठीक आहे, पण जर कोणी वारंवार चूक करत असेल तर त्याला माफ करणे तुम्हाला खूप जास्त नुकसान पोहोचवेल. कारण ती चूक नसून त्याची सवय आहे. तो तसाच आहे, तो नेहमी तुमच्यासोबत असेच करेल. म्हणून जास्त दयाळू बनू नका. एखाद्याला माफ करण्यात आणि मूर्ख बनण्यात मोठा फरक असतो. ज्याच्याकडून धोका मिळाला आहे, ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, त्याच्यावर चुकूनही विश्वास ठेवू नका. ज्याला एकदा आजमावले आहे त्याला पुन्हा आजमावणे म्हणजे तोंडात माती टाकण्यासारखे आहे. तुम्ही इतकेच माफ करा जेणेकरून तुम्ही मूर्ख वाटू नये. 23वा उपदेश. जन्म आणि मृत्यूचे सत्य. जन्म आणि मृत्यूची चिंता न करता आपले कर्म करत राहा. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, मृत्यू हे जीवनाचे अटळ सत्य आहे. याला टाळले जाऊ शकत नाही. हे शरीर तर भाड्याच्या घरासारखे आहे, जिथे आपण काही काळ राहतो. शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. जे घडायचे आहे त्याला कोणी टाळू शकत नाही, आणि जे घडायचेच नाही त्याची चिंता करणे म्हणजे स्वतःच्या समस्या वाढवण्यासारखे आहे. ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, आणि जो मरणार आहे त्याचा पुनर्जन्म निश्चित आहे. म्हणून जे अटळ आहे त्याबद्दल तुम्ही शोक करू नका. सत्यापासून कधीही दूर पळता येत नाही. म्हणून सत्य स्वीकारण्यातच आपली बुद्धिमत्ता आहे. खोट्या गोष्टीला जाणून बुजून सत्य मानून जगणे हा मोठा गैरसमज आहे. स्वतःची वैयक्तिक विचारसरणी गैरसमजांनाही जन्म देऊ शकते. म्हणून स्वतःची विचारसरणी दुसऱ्यांवर कधीच लादू नका. वासना, क्रोध आणि लोभ हे नरकाचे 3 दरवाजे आहेत. मोक्षाशिवाय जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका मिळत नाही. ज्याप्रमाणे अग्नी सोन्याची परीक्षा घेते, त्याचप्रमाणे संकट शूर पुरुषांची परीक्षा घेते. पुरुषार्थाशिवाय तुम्ही चांगल्या फळाची आणि सकारात्मक परिणामाची अपेक्षा करू शकत नाही. जर तुम्ही धर्माच्या मार्गावर चालत असाल तर परिणामाची चिंता न करता धर्माचे निडरपणे पालन करा. 24वा उपदेश. मर्यादा न तोडणारे नातेसंबंध. ज्या नात्यांमध्ये मर्यादा तुटतात तिथे फक्त सर्वनाशच होतो. तुमच्यापेक्षा कोणी मोठा असो किंवा छोटा, जर त्याने नात्यातील मर्यादा तोडल्या तर ते नाते कधीही टिकू शकत नाही. नाते केवळ तेव्हाच चालते जेव्हा 2 लोक एकमेकांचा सन्मान करतात, कदर करतात आणि कधीही आपली मर्यादा ओलांडत नाहीत. ज्या नात्यात मर्यादा नाही, एकमेकांचा आदर नाही, ते नाते आज नाही तर उद्या संपूनच जाते. 25वा उपदेश. छळ करणाऱ्याचे वाईट अंत. जो इतरांशी कपट म्हणजे छळ करतो त्याचा शेवट खूप वाईट होतो. दुर्योधन आणि त्याचा मामा शकुनी यांनी पांडवांसोबत आयुष्यभर छल केला. त्यांनी पावलोपावली त्यांना धोका दिला आणि कधीही प्रामाणिकपणे वागले नाहीत. त्याचा परिणाम दुर्योधनाला हा मिळाला की त्याच्या बाजूचा प्रत्येक मोठा योद्धा छलाद्वारेच मारला गेला. त्याने जसे कर्म केले होते त्याला तसेच फळ मिळाले. आयुष्यभर त्याने छल केला, म्हणून शेवटी त्याचा मृत्यूही एका छलानेच झाला होता. म्हणून जर कोणी स्वतःला खूप जास्त हुशार समजत असेल की मी दुसऱ्याला धोका दिला, मूर्ख बनवले, तर एक दिवस कोणीतरी त्याच्या आयुष्यात येईल जो त्यालाच धोका देईल. कारण कर्म सगळ्या गोष्टी लक्षात ठेवते. जो जसे कर्म करतो त्याला तसे फळ नक्कीच मिळते. 26वा उपदेश. वर्तमानात जगणे. गेलेल्या वेळेला विसरून आजमध्ये जगण्यातच खरी समजदारी आहे. तुम्ही तुमच्या भूतकाळातील वाईट गोष्टी विसरून जा. कारण जर तुम्ही गेलेल्या वेळेच्या दुःखात जगत राहाल, त्याच्या पश्चातापात जगत राहाल, तर आजही तुम्ही कधी आनंदी राहू शकणार नाही. हुशार लोक गेलेल्या वेळेचे दुःख कधीही करत नाहीत. तुमचा भूतकाळ कसाही असो,
त्याचा प्रभाव तुमच्या वर्तमानावर पडायला नको. तुमच्यासोबत जे घडले त्यातून धडा घ्या, शिकवण घ्या की आता आयुष्यात हे पुन्हा होऊ देणार नाही. अनेकदा लोक रडत राहतात की त्या व्यक्तीने माझ्यासोबत इतके वाईट केले म्हणून आज मी दुःखी आहे. लोक इतरांना दोष देत राहतात की त्याच्यामुळे माझे आयुष्य खराब झाले आहे. पण जोपर्यंत तुम्ही त्याला दोष देत राहाल तोपर्यंत तुम्ही जीवनात कधीही आनंदी होऊ शकणार नाही. जे झाले ते तुम्ही बदलू शकत नाही, पण तुमचा आज तुम्ही नक्कीच बदलू शकता. भूतकाळातील दुःखातून सुटका हवी असेल तर कालमध्ये नाही, आजमध्ये जगायला सुरुवात करा. तुम्हाला एकही माणूस असा मिळणार नाही जो आपल्या भूतकाळात जगतो आणि आनंदी राहतो. फक्त तोच माणूस आनंदी राहतो जो आपल्या आजमध्ये जगतो. भूतकाळात जगणारा माणूस कोणत्याही वेदनेशी, कोणत्याही पश्चातापाशी जोडलेला असतो. भूतकाळात जगणे तुमच्या जीवनातील सर्व आनंद हिरावून घेईल. म्हणून जितके शक्य असेल तितके तुमचा भूतकाळ विसरा आणि तुमच्या वर्तमानात जगायला सुरुवात करा. 27वा उपदेश. नव्यासाठी जुन्याचा विनाश. जीवनात अनेकदा काही नवीन सुरू करण्यासाठी जुन्याला पूर्णपणे मिटवावे लागते. कुंतीने श्रीकृष्णाला विचारले होते की कृष्णा, तुम्ही इतके मोठे महायुद्ध का घडवले? श्रीकृष्णांनी सांगितले की अधर्म खूप वाढला होता आणि या अधर्माचा पूर्णपणे नाश करण्यासाठी, एका नव्या युगाला आणण्यासाठी जुन्याचा सर्वनाश करणे खूप गरजेचे होते. जेव्हा एखादी इमारत पूर्णपणे पडकी होते, खूप जुनी होते, तेव्हा तिला पूर्णपणे तोडून पुन्हा नवीन बांधकाम केले जाते. तसेच तुमच्या जीवनातही तुम्हाला काही नवीन करायचे असेल तर जुन्याला पूर्णपणे मिटवावे लागेल. 28वा उपदेश. मुखावर प्रेम आणि पाठीमागे नुकसान. जे तुमच्या तोंडावर आपलेपणा दाखवतात आणि तुमच्या पाठीमागे तुमचे नुकसान करतात अशा लोकांपासून तुम्ही दूरच राहायला हवे. चाणक्याने सांगितले आहे की असे लोक त्या भांड्यासारखे असतात ज्याच्या तोंडावर अमृत लागले आहे पण आतमध्ये विष भरलेले आहे. तुम्ही ज्याला अमृत समजून पिता ते वास्तविकतेत विषच असते. म्हणून जे आपलेपणाचा देखावा करतात आणि पाठीमागून नेहमी तुम्हाला नुकसान पोहोचवतात अशा लोकांना विषासारखे सोडून द्या. 29वा उपदेश. जिथे आदर नाही तिथे नको. जिथे तुमच्यासाठी प्रेम आणि आदर नाही तिथे तुम्ही कधीही जाऊ नका. महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वी श्रीकृष्ण पांडवांकडून शांतीचा प्रस्ताव घेऊन हस्तिनापूरला गेले होते. शकुनीने दुर्योधनाला सांगितले की हा कृष्ण मोठा मायावी आहे. जर तो आपल्या बाजूला आला तर पांडव हरलेच समजा. म्हणून त्याची सेवा कर, त्याला आपल्या घरी येण्याचे निमंत्रण पाठव. जेव्हा श्रीकृष्ण हस्तिनापूरला पोहोचले तेव्हा दुर्योधनाने त्यांना घरी जेवण करण्याचे आणि आतिथ्य स्वीकारण्याचे म्हटले. श्रीकृष्णांनी दुर्योधनाला स्पष्ट सांगितले, दुर्योधना, माणसाने कोणाच्याही घरी तेव्हाच भोजन करावे जेव्हा एकतर त्याच्याशी खूप प्रेम असेल किंवा आपल्या जीवनात कोणते मोठे संकट आलेले असेल. माझ्या जीवनात कोणतेही संकट आलेले नाही आणि तुझे माझ्यावर कोणतेही प्रेम नाही. तू मला घरी बोलवतो आहेस ते फक्त आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी, आणि स्वार्थी लोकांच्या घरी मी कधीही येणार नाही. या घटनेतून आपल्याला ही शिकवण मिळते की ज्याच्या मनात तुमच्यासाठी प्रेम नाही, सन्मान नाही, तिथे तुम्ही कधीही राहू नये. तुम्ही फक्त त्याच ठिकाणी राहायला हवे जिथे तुमची कदर असेल, तुम्हाला आदर मिळेल आणि जिथे तुम्हाला प्रेम मिळेल. 30वा उपदेश. प्रत्येक घटनेमध्ये चांगले कारण. या जगात जे काही होते, चांगले किंवा वाईट, ते कोणत्याही कारणाशिवाय होत नाही आणि कुठे ना कुठे ते आपल्या भल्यासाठीच होत असते. मित्रांनो, जीवनात अनेकदा आपल्याला त्रासांना सामोर जावे लागते तेव्हा आपल्याला वाटते की फक्त आमच्यासोबतच असे का होत आहे. पण वेळ जसजसा जातो तसतसा आपल्याला हा अनुभव येतो की जे झाले ते चांगलेच झाले. एका गावात एक गरीब स्त्री राहत होती. जेव्हा तिला मूल झाले तेव्हा ते पूर्णपणे निरोगी होते. पण एकदा एका अपघातामुळे त्या मुलाच्या हाताचे एक बोट कापले गेले. ती खूप दुःखी झाली आणि नेहमी देवाला दोष देत असे की देवाने माझ्या मुलाचे बोट का कापले. वेळ निघून गेला. त्या गावात एका साधूच्या वेशात मायावी राक्षस आला. तो राक्षस आपली शक्ती वाढवण्यासाठी मुलांचा बळी चढवू इच्छित होता. त्याने त्या मुलालाही बळी देण्यासाठी उचलून नेले. पण जसा तो बळी चढवणार होता त्याला त्याच्या गुरुची अट आठवली की तू ज्या मुलाचा बळी चढवशील त्याच्या शरीराचे सर्व अवयव सुखरूप असायला हवेत. पण त्या मुलाचे बोट कापलेले होते. त्यामुळे नाईलाजाने राक्षसाला त्या मुलाला जिवंत सोडावे लागले. आणि त्याच दिवशी त्या आईला हे समजले की जर माझ्या मुलाचे बोट कापले नसते तर आज तो जिवंत राहिला नसता. तिने ईश्वराचे खूप धन्यवाद मानले. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की जीवनाचा एकमेव उद्देश परोपकार आणि भक्ती करणे आहे.
गरजूंची निस्वार्थ मदत करणे हेच कर्तव्य आहे. जो व्यक्ती निरंतर आणि अविचल भावाने देवाच्या रूपात माझे स्मरण करतो तो मला नक्की प्राप्त करतो. तुमच्यासोबत कोणी वाईट वागले तर त्याची चिंता करू नका, कारण कर्म आणि काळ त्याचा हिशेब स्वतःच करेल. जीवनात तोच मनुष्य समाधानी राहू शकतो जो कमीत कमी गोष्टींमध्येही आनंदी आहे आणि अधिक मिळवण्याची लालसा ठेवत नाही. प्रेम कधीही दुःख देत नाही. उलट अशा व्यक्तीवर प्रेम करणे दुःख देतं ज्याला तुमच्या प्रेमाची कदर नसते. म्हणून केवळ त्याच व्यक्तीवर प्रेम करा ज्याला तुमच्या प्रेमाची कदर आहे. जिथे तुम्हाला हे जाणवेल की तुमच्या प्रेमाची, तुमच्या भावनांची कदर होत नाहीये, तिथून कृपया स्वतःला दूर ठेवा. प्रिय मित्रांनो, जर तुम्हाला भगवान श्रीकृष्णांनी दिलेल्या या 30 विचारातून काहीही शिकायला मिळाले असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री राधे कृष्ण अवश्य लिहा. हा व्हिडिओ लाईक करून आमच्या गीताज्ञान वाहिनीला सबस्क्राईब करा आणि हे दिव्य ज्ञान तुमच्या प्रियजनांसोबत अवश्य शेअर करा. धन्यवाद. जय श्री राधे कृष्ण.